तान शेषान संसुप्य मोहारतिताय जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. वाग्भटाचा पण 13वा अध्याय वाचतोय. 13वा अध्याय वाचत असताना आपल्याला वाग्भटाचे जे संपूर्ण 3 उपक्रम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्या उपक्रमांच्या बद्दल आपलं बोलणं झालेलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही श्लोक आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर वाताचा, पित्ताचा आणि कफाचा उपक्रम ह्या तिन्ही गोष्टी आपण बघितल्या. एक मिनिट, व्हॉइस चेक करते. ओके, आता क्लिअर आहे. ठीक आहे. पित्ताचा आणि कफाचा उपक्रम हे बघून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्या पुढे काही विशिष्ट श्लोक बघायचे आहेत आणि त्या श्लोकांचे अर्थ कसे आहेत किंवा ते प्रॅक्टिस मध्ये आपल्याला कसे वापरायचे ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, सो प्रयोग शमयेत व्याधीन एकम योन्यम उदीरयेत नासो विशुद्ध शुद्धस्तु शमयेत योन कोपयेत. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. राईट. सो पित्ताचा उपक्रम जो आहे तो आपण बघितलेला होता की जावयाच्या चिकित्सेप्रमाणे आहे. कफाचा उपक्रम निसुखत्वम सुखायच असं एक स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये होतं. वाताच्या उपक्रमामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं जे येतं ना त्याच्यामध्ये स्नेहनसेदन ह्या गोष्टी येतात. आणि हे करत असताना आता त्याच्यानंतर हे तिन्ही उपक्रम बघितल्यानंतर हे उपक्रम कशासाठी करायचे, तर त्याच्यामध्ये विशेष करून प्रयोग शमयेत व्याधीन एकम योन्यम उदीरयेत, जो प्रयोग असा की एका व्याधीचं शमन करतो परंतु दुसऱ्या व्याधीचा उदीरयेत असं जर असेल तर न असो विशुद्ध हा असं म्हटलंय. तर ही विशुद्ध चिकित्सा नाही. मग कुठली विशुद्ध चिकित्सा? शमयेत योन कोपयेत, म्हणजे तीनही दोषांचं शमन व्हायलाच पाहिजे. असं नाही की वाताची चिकित्सा करत असताना कफ वाढला आणि मग गडबड झाली, किंवा पित्ताची चिकित्सा करत असताना शीतत्व जास्ती आलं आणि वात किंवा कफ वाढला, असं नाही व्हायला पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे, तर विशुद्ध चिकित्सेमध्ये
ओके. सो प्रयोगशमयेत व्याधिम एकम योन्यमुदीरयेत नासौ विशुद्ध शुद्धस्तु शमयेत यो न कोपयेत असं म्हटलेलं आहे. राईट. सो आपण हे बघितलेलं होतं की एक करत असताना दुसऱ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे एक आपण हे करतोय कमी करतोय तर त्याच वेळेला कुठली तरी दुसरी गोष्ट वाढते असं नाही व्हायला पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे तर एकम योन्यमुदीरयेत न असौ विशुद्ध हा शुद्ध असतो शमयेत यो न कोपयेत असं म्हटलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला आपण यो न कोपयेत असं म्हणतो तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्याला बघत असताना एक गोष्ट करायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय कुठल्या पद्धतीची दोष शाखा गती आहे हे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये महत्वाचं बघत असताना व्यायामाद उष्मणस तैक्ष्ण्यात अहिताचरणादपि कोष्ठात शाखा अस्ति मर्माणि द्रुतत्वात् मारुतस्य च दोषा यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात वृद्ध्यभिषंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात. आता हे आपण तीनही दोषांचे उपक्रम पाहिल्यानंतर एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघतो की कोष्ठ शाखा गती ज्याला म्हटलं जातं तर ती कोष्ठ शाखा गती कशी असते. मग आता ह्या कोष्ठ शाखा गतीच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना कोष्ठातून शाखेमध्ये आणि शाखेतून कोष्ठामध्ये हे दोष कसे येतात तर त्या संदर्भामध्ये आपल्याला इथे वर्णन सापडतं. मग हे कसे येतात कोष्ठामधून शाखेमध्ये आणि शाखेतून कोष्ठामध्ये ह्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळेला व्यायामात उष्मणस तैक्ष्ण्यात अहिताचरणादपि कोष्ठात शाखास्थि मर्माणि द्रुतत्वात् मारुतस्य च दोषा यान्ति. इथपर्यंत हा कॉमा आहे बरं का. म्हणजे काय तर ह्या गोष्टींनी दोषा यान्ति कुठे यान्ति तर कोष्ठ शाखा गतीच्या संदर्भामध्ये व्यायामाने उष्ण्याने तैक्ष्ण्याने काय काय गोष्टी घडतात तर दोषा यान्ति तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकान कोष्ठम वायोश्च निग्रहात असं म्हटलेलं आहे. मग आता कोष्ठाकडनं शाखेकडे आणि शाखेकडून कोष्ठाकडे कोणकोणत्या कारणांनी दोष येतात हे आपल्याला बघायचं. आता पहिल्यांदा जे सांगितलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये कोष्ठात शाखास्थि मर्माणी असं म्हटलंय. राईट. सो कोष्ठात म्हणजे कोष्ठापासून शाखा अस्थि मर्म म्हणजे बहिम मार्गामध्ये दोष जातात अभ्यंतर मार्गामधून. ही गोष्ट कशी आणि कशामुळे घडते तर व्यायामामुळं बरं का. म्हणजे आपल्याला जे असं वाटतं ना की येस नित्य रेग्युलर व्यायाम व्हायला पाहिजे वगैरे तर अगदी खरं आहे. म्हणजे दिनचर्येमध्ये व्यायाम सांगितलेलाच आहे परंतु योग्य मात्रेपेक्षा जास्त व्यायाम झाला किंवा योग्य प्रोटोकॉल न पाळता व्यायाम झाला किंवा तुम्ही जेवण घेतल्यानंतर व्यायाम झाला तर काय होतं की कोष्ठात शाखा असते मर्माणी असं म्हटलंय. म्हणजे काय तर दोष जे आहे ते कोष्ठापासून शाखा अस्थि मर्म यांच्या ठिकाणी जातात. शाखा म्हणजे आपण ज्याला बहिरोग मार्ग म्हणतो ती गोष्ट. राईट. सो पहिला महत्वाचा म्हणजे व्यायाम. आता व्यायाम म्हणत असताना आपण योगासन किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा विचार करण्यापेक्षा ज्याला आपण कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायाम हे दोन प्रकार म्हणतो तर त्याचा विचार इथे व्हायला पाहिजे. कोष्ठ व्यायामामध्ये विशेष करून योगासनं येतात परंतु शाखा व्यायामाच्या संदर्भामध्ये विशेष करून आपण बघतो की दोरीवरच्या उड्या किंवा भरपूर जास्त चालणं किंवा गिर्यारोहण करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या सगळ्या शाखा व्यायामामध्ये येतात. म्हणजे जिथे मसल्स डेव्हलप केले जातात अशा पद्धतीचे. तर हे मसल्स डेव्हलप होण्यासाठी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याने काय होत आहेत तर दोष जे आहेत ते कोष्ठामधनं बाहेर म्हणजे शाखांमध्ये जातात आणि ज्या वेळेला दोष कोष्ठातनं शाखेत जातात ना तर त्या ठिकाणी ते संप्राप्ती करणार आहेत. आणि म्हणून व्यायामात त्याच्यानंतर उष्मणः तैक्ष्ण्यात. उष्मणः म्हणजे काय तर अग्नीच्या आणि तैक्ष्ण्यात म्हणजे तैक्ष्ण्यामुळे काय होतंय तर दोष जे आहेत ते कोष्ठात शाखा असते मर्माणी. जे अग्नीचं तैक्ष्ण्य अति प्रमाणामध्ये वाढलं तरी सुद्धा दोष जे आहेत ते कोष्ठामधनं बाहेर जाणार आहेत. मग आता अग्नीचं उदारत्व असलं पाहिजे नक्की तैक्ष्ण्यत्व हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे पचन करणारा अग्नी आहे ना तर तो उत्तम असायलाच हवा त्यामध्ये कुठलाही वाद नाही. परंतु तोच अग्नी अति तीक्ष्ण झाला तर काय करणार आहे तर तो दोषांची गती जो आहे ती बदलणार आहे. आणि पुढचं एक चरण आहे की अहिताचरणादपि. अहिताचरण असा शब्द वापरलेला आहे.
हिताचरण म्हणत असताना अहित म्हणजे काय, की शरीराच्या दृष्टीने जे जे हितकर नाही ते तर अहित, बरोबर. मग काय काय हितकर नाही, तर दिनचर्या न सांभाळणं हे अहितकर आहे. त्याच्यानंतर ऋतुचर्या न सांभाळणं हे अहितकर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये सुद्धा दिनचर्येमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो न करणं हे अहितकर आहे. किंवा असात्म्य इंद्रिय अर्थ संयोग प्रज्ञापराध परिणाम हे जे म्हटलेले आहे त्या अहितकर गोष्टी असतील तर, म्हणजे आता पुरोवात सेवन हे अहितकर आहे असं सांगितलंय, मग त्याच्यामुळे सुद्धा ही गोष्ट घडणार आहे. किंवा दुर्दिन असताना कालाचं अहितकरत्व आहे ते, तसं असल्यामुळे सुद्धा दोषांची शाखागती बदलणार आहे, कोष्ठ शाखागती बदलणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपण ठरवायचं आहे की आपण कसं वागायचं आणि कसं नाही ते. सो जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये व्यायामात उष्मणस तैक्षणात अहिताचरणादपि कोष्ठात शाखास्ते मर्माणी, आणि अजून एक चरण आहे की द्रुतत्वात मारुतस्य. मारुत म्हणजे कोण, तर वायू, त्याची गती द्रुत झाली म्हणजे गती बदलली तर दोषा यांती. यांती म्हणजे जातात, या म्हणजे जा बर का. त्याच्यानंतर दोषा यांती, मग कुठून कुठे जातात तर कोष्ठात शाखास्ते मर्माणी म्हणजे कोष्ठापासून शाखेकडे जातात. आणि कशामुळे जातात तर द्रुतत्वात मारुतस्य. आपण बऱ्याच वेळेला बघतो की अनेक गोष्टी शरीरामध्ये ज्या आहेत ना तर त्या वाताच्या अखत्यारीमध्ये असतात, आणि म्हणून वायुस्तंत्र यंत्रधरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चावचानाम वगैरे असं एवढं वायूचं वर्णन आलेलं आहे. आणि वायूची गती ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. मग ही गती जी आहे ना तर ती प्राकृत राहायला हवी, आणि ही जर का गती बिघडलेली असेल तर मग काय होणार आहे, विविध प्रकारचे व्याधी उत्पन्न होणार आहेत. आणि ह्या गतीच्या संदर्भामध्ये किंवा वेदांच्या विधारणाच्या संदर्भामध्ये आपण चौथा संपूर्ण अध्याय त्या संदर्भामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून वाताचं शरीरामध्ये गती प्राकृत राखणं हे अतिशय महत्वाचं आहे, नाहीतर कोष्ठ शाखा गती बदलणार. आणि मग हे वात जो शरीरामधला आहे तर तो प्राकृत राहावा या दृष्टीने ज्या ज्या वेळेला आपण विचार करतो ना तर मग तिथे पुन्हा महत्वाचा चिकित्सा जे आहे स्नेहन, स्वेदन आणि बस्ती या गोष्टी महत्वाच्या येतात. आणि म्हणून दिनचर्येमध्ये स्नेहनासाठी म्हणून रोजच्या रोज अभ्यंग करावं, की जे आजकाल दिवाळीला सुद्धा 4 दिवसातला 1 दिवसच केलं जातं. बाकी अदरवाईज जेवढ्या वृक्षता उत्पन्न करणाऱ्या साबणासारख्या गोष्टी आहेत की जे शरीरातला स्नेह काढून टाकतील अशा जास्त गोष्टींचं सेवन केलं जातं, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच स्नेहन करणं नित्य हे आपल्या चिकित्सेमध्ये सुद्धा असायला पाहिजे की वाताची गती प्राकृत राहावी म्हणून. मग नित्य स्नेहन करत असताना बाह्य स्नेहन तर आहेच आहे, आणि शिवाय अभ्यंतर स्नेहनाचा सुद्धा विचार त्यामध्ये यायला हवा. मग हे अभ्यंतर स्नेहन करत असताना शमन मात्रेमध्ये स्नेह देणं हे जर का आपण नित्य केलं गेलं, इव्हन आजकालच्या जेवणामध्ये सुद्धा आपण बघतो की तूप जे आहे ना तर ते वाढून घेणं हा सुद्धा प्रकार फारसा राहत नाही, नाही नाही नको नको वगैरे असं सगळं असतं. सो मग वाताचं शमन होणार कसं, आणि मग कोष्ठ शाखा गती आहे ती बदलते आणि मग संप्राप्त्या जास्ती चालू होतात. म्हणून स्नेहन, स्वेदन आणि बस्ती ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. तर बस्तीला पूर्ण चिकित्सा किंवा अर्थचिकित्सा असं म्हटलेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आपल्याला. मग एवढं कशासाठी, तर मेन कोष्ठ शाखा गती आहे ना ते प्राकृत करतोय हा बस्ती, आणि म्हणून एवढी गरज आहे की आपल्याला दोषांची गती प्राकृत राहावी यासाठी आपल्याला तो बस्ती ऍटलिस्ट वर्षातून एकदा करून घेणं हा भाग तरी महत्वाचा राहतो. आणि म्हणूनच म्हणजे बाकी इतरही कारण आहेत की बस्तीला पूर्ण चिकित्सा म्हणावं ह्यासाठी, परंतु हा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला वायुस्तंत्र यंत्रधर असं म्हणत असताना तंत्र काय आणि यंत्र काय, तर कुठल्याही शरीराचं एक तंत्र असतं. आपण म्हणतो ना नाही तिचं तंत्रच वेगळं आहे, रात्री जागून अभ्यास करते, दिवसा ती झोपा काढते. पण हे जे शरीराचं तंत्र आहे त्याच्यावरती नियंत्रण कुणाचं आहे, तर ह्या वाताचं नियंत्रण आहे. आणि म्हणून या वाताला प्राकृत ठेवण्यासाठी म्हणून काय करायला हवं, तर स्नेहन, स्वेदन आणि बस्ती ह्या 3 गोष्टी नित्य असायला हव्यात. आता बस्ती जे आहे ना तर ते बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की पेशंट लांब असतो, येऊ शकत नाही किंवा असं, तर मग त्या ठिकाणी ऍटलिस्ट आपण गुद पिचू, स्नेह पिचू देऊ शकतो. आणि तसं केल्यामुळे काय होतं तर स्नेहन होणं शरीराचं, आणि ते सुद्धा अपानाच्या क्षेत्रामध्ये ही गोष्ट घडायला लागते. आणि म्हणून या पद्धतीने आपण बस्तीचा विचार करायला पाहिजे. तर कोष्ठात शाखा अस्ति मर्माणी, कोष्ठापासून शाखा अस्थिमर्म. अस्थिमर्म असं म्हणत असताना हे काय आहे, मध्यम मार्ग आहे, आणि शाखा मार्ग तर माहिती आहे. आणि कोष्ठ म्हणजे अभ्यंतर मार्ग, म्हणजे अभ्यंतर मार्गातनं मध्यम मार्गामध्ये किंवा अभ्यंतर मार्गातनं शाखा मार्गामध्ये दोष जाण्याची जी जी कारणं आहेत त्याच्यामध्ये व्यायाम
औष्मणः तैक्ष्ण्य म्हणजे अग्नीचं तैक्ष्ण्य, अहिताचरण आणि द्रुतत्वात मारुतस्यच म्हणजे वायूची गती विकृत झाल्यामुळं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून सर्वतः असं म्हटलं ना की वायूचं योग्य पद्धतीनं सेवन व्हायला पाहिजे. इव्हन प्राणायाम करत असताना सुद्धा या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून दोषा यांती तथा तेभ्यः नाम कोष्ठेभ्यः म्हणजे कसं तर कोष्ठाकडे येणं. म्हणजे आता इथेपर्यंत आपण दोषा यांती इथेपर्यंत बघितलं ना तर त्याच्यामध्ये काय आहे की कोष्ठाकडनं शाखेकडे आणि कोष्ठाकडनं मध्यम मार्गाकडे ह्या कारणांमुळे दोष जातात. आणि मग जर का आपल्याला कोष्ठामध्ये दोष आणायचे आहेत शोधनासाठी, शाखेमध्ये आहेत किंवा मध्यम मार्गामध्ये आहेत, मग हे कसे आणायचे तर स्रोतोमुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम यांती परत म्हणजे कोष्ठाकडे येतात. आणि काय तर वायोश्च निग्रहात. आता इथे जर तुम्ही बघितलं ना तर वरती पण द्रुतत्वात मारुतस्यच असं आलंय आणि खालती पण वायोश्च निग्रहात असं म्हटलेलं आहे. तर द्रुतत्वात मारुतस्य म्हणजे काय तर चक्रीवादळ आल्यानंतर आपण त्याला थांबू नाही ना शकत. आणि मग शरीरामध्ये चक्रीवादळामुळे जशी निसर्गाची नासधूस होते, घरं पडतात किंवा विजेचे खांब कोसळतात, तर त्या पद्धतीने शरीरामध्ये सुद्धा धातूंची नासधूस होत असते. पण हेच जर का वायूची गती प्राकृत असेल तर मग मात्र ही नासधूस नाही होत किंवा त्या वायूला नॉर्मल आणणं, त्याची गती नॉर्मल आणणं ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बरोबर. आणि म्हणून वायोश्च निग्रहात असं विरुद्ध पद्धतीनं म्हणजे कोष्ठाकडनं ज्या वेळेला आपल्याला शाखांकडनं कोष्ठाकडे दोष आणायचे त्यावेळेला. मग आणखीन कशा कशाने येतात हे दोष आपल्याला कोष्ठामध्ये किंवा अभ्यंतर रोगमार्गामध्ये तर पहिलं सांगितलंय की स्रोतोमुख विशोधनात, स्रोतसांची मुख ओपन झाल्यानंतर विशोधन मोठी झाल्यानंतर. आता दोन पद्धतीने का स्रोतोमुख विशोधन म्हणजे ऍक्च्युअल विशोधन म्हणत असताना ज्या कारणामुळे त्या स्रोतसांच्या मुखांच्या ठिकाणी लिप्तता आहे तर ती लिप्तता जी आहे ना तर ती घालवणं असा भाग म्हणजेच काय तर सामतेचा नाश करणं. सामता जशी जशी नष्ट होईल ना तसे तसे दोष शाखांमधनं कोष्ठामध्ये येणार आहेत. आणखीन एक महत्वाचं गोष्ट स्रोतोमुख विशोधन असं म्हणत असताना ज्या ज्या वेळेला आपण स्वेदन देतो तर स्वेदन दिल्यामुळे सुद्धा काय होते महत्वाची गोष्ट तर दोष जे आहेत तर त्याच्यामध्ये स्रोतसांची मुख आहेत ते ओपन होतात. बरोबर. आणि म्हणून स्वेदन हा भाग खूप महत्वाचा राहतो स्रोतोमुख विशोधन असं करत असताना. आता स्रोतोमुख विशोधन असं म्हणत असताना दोन गोष्टी बघितल्या आपण. कोणत्या तर पहिलं महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष लिप्तता जी आहे ती काढणं, त्याच्यासाठी दीपन आणि पाचन या गोष्टी करणं म्हणजे स्रोतसांच्या संदर्भामधले जे जे चॅनल्स आहेत तर ते लिप्तता जी असेल ती निघून जाण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची तोंड मोठी करणं म्हणजेच काय तर तिथे स्वेदन करणं. म्हणून संपूर्ण शरीराला स्वेदन दिल्यानंतर स्रोतसांची मुख विशोधित होतात आणि त्यामुळे कोष्ठशाखा गती बदलते. आणखीन एक महत्वाचा भाग सांगितलेला आहे त्यामध्ये वृद्धी अभिषंदनात पाकात. वृद्धी केल्यानंतर दोषांची वृद्धी केल्यानंतर सुद्धा त्याची गती बदलते. आता कसं असतं ना की काही वेळेला दोष कोष्ठातून शाखेकडे जाऊन बसलेले आहेत त्यांना परत आणायचंय. असं होत असताना आपल्याला काय करावं लागतं तर दोष तिथल्या जागी वाढवावे लागतात आणि मग त्यांना परत कोष्ठामध्ये आणायची त्यांना गती मिळते. एकदा तिथे जाऊन ते अडकले शाखा अस्थिमर्मांमध्ये की आमवातासारख्या पेशंट मध्ये आपण बघतो की एकदा का ते दोष शाखांमध्ये गेले की त्याच्यानंतर ते पेन किंवा इतर सगळी लक्षणं त्या ठिकाणी उत्पन्न करतात. पण ते दोष जेव्हा आपल्याला कोष्ठामध्ये आणायचे असतात ना तर त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करणं ही गोष्ट गरजेची राहते. आणि मग कोणत्या वेळेला ते होतं तर समजा सकाळच्या वेळेला सामता असताना जास्त प्रमाणामध्ये पेन असतं मग त्या वेळेला पेशंटला उठायला लावणं किंवा द्रुतत्वात मारुतस्य म्हणजे प्राणायाम करायला लावणं ह्या गोष्टी केल्यानंतर दोष जे आहेत ते हळूहळू करत ह्याच्याकडे यायला लागतात कोष्ठाकडे यायला लागतात. आणि वृद्धी म्हणत असताना काय तर दोषांच्या मध्ये थोडस वाढ करणं. एखादी गोष्ट एखाद्या आशयामध्ये जेव्हा बसत नाही त्यावेळेला समजा ती वाढली जास्त प्रमाणामध्ये झाली तर तो आशय सोडून ती येईल ना अदरवाईज नाही येणार. मग ते आशय तो तिने सोडायला हवा आणि ती गती त्याला मिळायला हवी त्या दृष्टीने दोषांची वृद्धी करणं.
आता वरती आपल्याला सांगितलंय की ना असो विशुद्ध हा शुद्ध असो शमयेत यो न कोपयेत. आता इथे दोषांचा कोप करायचा असं नाहीये. मग काय करायचं तर वृद्धी करायची की जेणेकरून त्याला गती प्राप्त होईल. आणि मग ही वृद्धी करत असताना आपण बघतो की सीतोपलादी चूर्ण आहे. तर सीतोपलादी चूर्ण श्वासकासासाठी उत्तम आहे वगैरे, बरोबर आहे. परंतु सीता सगळ्यात जास्त आहे त्याच्यामध्ये, सगळ्यात क्रमवृद्ध भागामध्ये सगळ्यात सीता म्हणजे खडीसाखर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि श्वासकासामध्ये आपण बघतो की जिथे जिथे सकफक आहे तिथे सुद्धा हे सीतोपलादी चालतं. मग हे कसं काय चालत असेल? मग खडीसाखर एवढी कफ निर्माण करते तरी. तर वृद्धी होऊन दोषांची जो भाग कोष्ठामध्ये यायला पाहिजे तो यायला लागतो आणि मग त्याच्यानंतर काय व्हायला लागतं तर कास कमी यायला लागतो, वाताची गती प्राकृत व्हायला लागते, ह्या गोष्टी व्हायला लागतात. आणि म्हणून हे होत असताना त्याच्यातला एक महत्वाचा भाग जो आहे ना तर त्याच्यामध्ये वृद्धी, त्याच्यानंतर अभिषंदनात असं म्हटलंय. अभिषंद उत्पन्न करणं हा भाग कधी कधी आपल्याला चिकित्सेमध्ये उत्पन्न करावा लागतो किंवा चिकित्सेमध्ये वापरावा लागतो. आता बस्तीमध्ये सुद्धा तुम्ही पिच्छा बस्ती नावाचा प्रकार बघितलेला असेल. त्याच्यानंतर आपण काही वेळेला ह्याचे जे बस्ती दिले जातात उत्क्लेशन बस्ती म्हणून सांगितलेले, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करतो की आपण उत्क्लेश उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळं काय होतं की तो तिथला जो दोष आहे ना तिथे उत्क्लेश झाल्यामुळं वाढल्यामुळं काय होतं की तो कोष्ठामध्ये यायला सुरुवात व्हायला लागते. सो वृद्धी अभिषंदनात, अभिषंद म्हणजे काय तर पाझर फुटणं. तर एखाद्या गोष्टीला गती जर का द्यायची असेल, स्त्यानत्व झालेलं असेल, तिथे एखाद्या ठिकाणी स्टक झालेली असेल गोष्ट, तर त्याला तेल बिल लावून आपण सोडवून मग काढतो. तर त्या पद्धतीने म्हणजे स्क्रू असतो ना कधी कधी एकदम घट्ट बसलेला, तर त्याला जर का आपल्याला मुव्हेबल करायचं असेल तर तिथे अभिषंद लागतो. तर त्या पद्धतीचा शरीरामध्ये सुद्धा अभिषंद उपयुक्त असतो. आणि म्हणूनच श्वासासारख्या व्याधीमध्ये सुद्धा वमन देत असताना स्नेहन स्वेदन आधी आपण करतो आणि त्याच्यानंतर वमनाची प्रोसिजर केली जाते. मग हे स्नेहन जे आहे ना ते सुद्धा शरीरामध्ये उत्क्लेश उत्पन्न करतं, अभिषंद उत्पन्न करतं. अभ्यंतर स्नेह जो आहे जो आपण शोधन मात्रेमध्ये देतो ते हे अभिषंद आहे. ओके, सो शोधन मात्रेमध्ये जो दिलेला स्नेह असतो तर त्याचा परिणाम शरीरामध्ये अभिषंदाप्रमाणे येतो, दोष वाढतात आणि मग ते कोष्ठाकडे प्रवृत्त होतात. आणखीन एक दुसरं साधन सांगितलेलं आहे की दोष कोष्ठाकडे प्रवृत्त करण्याचा, त्याच्यामध्ये पाकात असं म्हटलंय. पाक म्हणजे त्याचा पक्वता आणणं किंवा त्याला त्याचं पाचन करणं. आणि म्हणूनच आपण बघतो की जरी आपण पंचकर्म कोणतंही करणार असो तरी त्याच्यामध्ये पहिले दीपन पाचन केलं जातं आणि मग त्याच्यानंतर जे दोष आहेत त्याच्यासाठी पाक म्हणजे पक्वता आल्यानंतर मग शोधण्यासाठी ती तयारी केली जाते. सो पाक करणं, पाचन करणं आणि त्याच्यासाठी जी औषधं आहेत ना ती पुष्कळ झालेली आहेत. अगदी हिंगवष्टक आहे, भास्कर लवण आहे, वडवानल चूर्ण आहे. म्हणजे वेडा वाकडा जो वायू आहे ना तर तो कोष्ठ शाखा गती जी आहे ते कोष्ठातनं शाखेकडे नेतोय. पण तोच यथा सेवितो वायू शनैही शनैही असं म्हटलंय. तर ज्याप्रमाणे आपण प्राणायाम नित्य आणि दररोज करत जाऊ मग काय होणार आहे तर ती कोष्ठ शाखा गती बदलते. आपल्याला वाटतं की आपण फक्त श्वास घेतोय आणि काहीतरी कंट्रोल्ड श्वास घेतोय किंवा अनुलोम विलोम आहे, शीतली आहे, शीतकारी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. असं करत असताना ज्या वेळेला आपण श्वासाची गती बदलतो त्यावेळेला आपल्या शरीरातल्या इतर दोषांची पण गती बदलत असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही दोषांची गती बदलत असल्यामुळे दोष जे आहेत ते कोष्ठाकडनं शाखेकडनं कोष्ठाकडे येतात. शाखा आणि कोष्ठ असं म्हणत असताना बाह्य मार्ग आणि अभ्यंतर मार्ग आपण बघितलेलं होतं की अभ्यंतर मार्गामधले जे जे व्याधी आहेत ना तर ते सुखसाध्य असतात. याचाच अर्थ काय की ज्या ज्या वेळेला दोष अभ्यंतर रोगमार्गामध्ये येतील त्यावेळेला ते सुखसाध्यत्वाकडे जाणार आहे. आणि म्हणून दोषांची गती जी आहे ती शाखांमधनं कोष्ठाकडे आणणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि ह्या गोष्टीसाठीच म्हणून एवढे सगळे उपाय आपल्याला इथे सांगितलेले आहेत. दोषा यांती तथा तेभ्यो स्रोतोमुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायुश्च निग्रहात. आता प्राणायाम वायुश्च निग्रह असं म्हणत असताना म्हणजेच काय तर वायूची गती प्राकृत करणं. मग आता हा वायूचा निग्रह एकतर प्राणायामाने करता येईल, बरोबर. मग प्राणायामामध्ये आताचे वेगवेगळे प्रकार जे आपण बघतो त्याप्रमाणे प्राणायामाने करता येईल. आणखीन वायूचा निग्रह कसा करता येतो तर बस्तीने वायूचा निग्रह करता येतो, बरोबर. वायूला शांत करणं किंवा
वायूचं शमन करणे ही गोष्ट महत्वाची, आणि म्हणून बस्ती हा एक महत्वाचा चिकित्सेचा भाग कोष्ठशाखागती योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीने राहतो. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला दोष शाखेमध्ये आहेत आणि ते आपल्याला कोष्ठामध्ये यावेत असं वाटत असेल तर त्या दृष्टीने बस्ती ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मग यामध्ये जर का आपल्याला दिसतंय की दोष कोष्ठामध्ये यावेत यासाठी मग काही वेगवेगळे बस्ती, सिद्ध बस्ती किंवा युक्त रथ बस्ती असे वेगवेगळे सांगितलेले आहेत. त्या सगळ्याचा युक्तीने आपण वापर करायला पाहिजे आणि मग दोष कोष्ठामध्ये आणणं हे आपला मुख्य हेतू असायला हवा. आता हे समजा दोषा यांती तथा तेभ्यः स्रोतो मुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात असं म्हटलं. आणि जर काही कोष्ठशाखा गतीप्रमाणे जर का दोष आपण कोष्ठामध्ये आणलेच नाहीत तर काय होईल, तर तत्रस्थाश्च विलंबेरन भूयो हेतु प्रतीक्षिणः. ओके, आता तत्रस्थाश्च विलंबेरन भूयो हेतु प्रतीक्षिणः असं म्हटलंय. म्हणजे काय, तर तिथेच ते राहतात. भूयो हा हेतु प्रतीक्षिणः, हेतूची प्रतीक्षा करत. म्हणजे कुठले दोष, तर जे जे शाखेमध्ये दोष आहेत ना तर ते काय करतात, तर शाखेमधनं कोष्ठाकडे ते काही शहाण्या मुलासारखे आपले आपण येत नाहीत. जर का ह्या मार्गाने आपण नाही आल्या तर मग काय होतं, तत्रस्थाश्च, तत्रस्थ म्हणजे जिथे आहेत तिथे राहून, जिथे आहेत तिथे म्हणजे शाखेमध्ये असतील तर शाखेतच राहून काय करतात, तर विलंबेरन, विलंबेरन म्हणजे तसं अनेक काळ तिथेच राहतात आणि कशाची अपेक्षा करतात, तर भूय हा हेतू प्रतीक्षण हा म्हणजे आणखीन कुठला तरी एखादा ट्रिगर पॉइंट ज्याला आपण म्हणतो किंवा व्यंजक हेतू म्हणतो, तर अशा हेतूची ती अपेक्षा करत राहतात. आणि मग काय होतं, समजा असा हेतू त्या त्या वेळेला मिळाला तर काही पेशंट असतात बघा की बाकी कधी होत नाही, हे खाल्लं की त्रास होतो, तो स्पेसिफिक हेतू असतो आणि ते केल्यानंतर मग लगेच दोषांची अवस्था बदलायला लागते, मग चयात्न प्रकोपाकडे जातं आणि मग संप्राप्ती करतात. मग असे जे असतात ना तर त्यांना लीन दोष असं सुद्धा आपण म्हणू शकतो की हे जे आहेत ना ते त्या त्या धातूंमध्ये जाऊन लपलेले दोष आहेत. आणि तत्रस्थाश्च विलंबेरन, विलंब इरन, इरन म्हणजे वाट बघणं बरं का. भूयो हेतु प्रतीक्षिणः ते कालादिबलं लब्ध्वा कुप्यन्ति आश्रयेषु अपि. कालादी बल लाभून, काही वेळेला हेतू मिळतात म्हणून आणि काही वेळेला कालादी बल मिळतं म्हणून ते दोष काय होतात की कुप्यंती. कालादी बल म्हणजे काय, समजा वात आहे, विकृत आहे आणि तो कोष्ठातून शाखेकडे जाऊन बसलेला आहे, जसं सांध्यांमध्ये जाऊन बसलेला आहे आणि मग इतर वेळेला तो काही त्रास देत नाहीये, शांतपणे तिथेच आहे. मग आपल्याला वाटलं कशाला त्याला हलवायचं आहे, तिथे राहू देत समजा, म्हणून आपण काही चिकित्सा नाही केली त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभर. तर बरोबर ज्या काळामध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये नॉर्मली वाताचा प्रकोप होतो, ती कारण त्याला मिळाली की कालादी बल म्हणजे वर्षा ऋतू मिळाला त्याला कालानुसार, आहारानुसार वातप्रकोपक आहार, विहारानुसार वातप्रकोपक विहार, अशी जर त्याला कारण मिळाली ना तर काय करतात, ते कालादी बलम लब्ध्वा कुप्यंती. मग ते कुप्यंती, मग कुठे कुप्यंती, आश्रयेषु अपि, जिथे ज्या ज्या आश्रयामध्ये आहेत ना त्याच ठिकाणी त्याचा कोप होतो आणि त्यामुळे काय व्हायला लागतं की मग ते लक्षणं दाखवायला लागतात. तत्रान्यस्थान संस्थेषु तदीयाम बलेषु तु कुर्यात् चिकित्सां स्वामेव बलेदान्याभिभावेषु असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये ते कालादी बलम लब्ध्वा कुप्यन्त्यन्याश्रयेषु अपि, यानंतर ओके, ते कालादी बलम लब्ध्वा कुप्यन्ति आश्रयेषु अपि, हे ना काळ इत्यादीचं बळ मिळाल्यानंतर ते त्या त्या स्थानात पुन्हा पुन्हा प्रकुपित होतात, बरोबर. आणि तत्रान्य स्थान संस्थेषु, तत्र अन्य स्थान संस्थेषु म्हणजे तेथेच राहून इतर स्थान संश्रित असणारे जे दोष असतात, म्हणजे काय, तर समजा रसामध्ये आहे तर त्याचा परिणाम संपूर्ण रसामध्ये त्याच्या रसाच्या विशिष्ट अवयवांमध्ये असा मिळायला लागतो. आणि मग ती जर का तदीयाम बलेषुतु, तद इयाम अबलेषुतु, जर का त्यावेळेला हे दोष तेवढे बलवान नाहीये असं जेव्हा असतं ना तर त्याचप्रमाणे त्याची त्याची कुर्यात चिकित्सा स्वाम एव, त्यावेळेला त्याची चिकित्सा करायला लागली पाहिजे. आणि बले नान्याभिभाविषु,
म्हणजे काय, बलेन म्हणजे जर का ते बलीन असतील तर त्यावेळेला खुद्द त्या चिकित्सा म्हणजे त्या दोषाची चिकित्सा करायला हवी. आता इथे आपण बघतो ना, ज्या वेळेस तत्रान्य स्थान संस्थेषु, तत्र अन्य स्थान संस्थेषु दोषेषु म्हणजे काय, अन्य स्थान संस्थेषु म्हणजे आता वाताच्या स्थानामध्ये समजा कफ आहे, मग काय करायचं असा इथे प्रश्न आहे थोडक्यात. म्हणजे तत्र अन्य स्थान संस्थेषु, अन्य स्थानाच्या ठिकाणी दुसरा दोष आहे. म्हणजे वाताच्या स्थानात वात आहे असं नाहीये, बरोबर. मग वाताच्या स्थानामध्ये कफ आहे तर अबलेषु तु कुर्यात चिकित्सा, जर का ते अबल असेल तर त्या स्थानाची चिकित्सा करावी. आणि जर का बलेन म्हणजे ते जर का बलवान आहे कफ, तर मग प्रत्यक्ष कफाची चिकित्सा करावी. जे स्थानाची चिकित्सा करायची का त्या दोषाची चिकित्सा करायची, असा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो ना, तर त्यावेळेला जर का दोष बलवान असेल तर दोषाची चिकित्सा करायची, आणि दोष जर का अबल असेल तर त्या स्थानाची चिकित्सा करायची, स्थानाला बल देण्याच्या दृष्टीने. या पद्धतीनं आपण चिकित्सा करायला पाहिजे. त्यानंतर आगंतुम शमयेत दोषम स्थानिनं प्रतिकृत्य वा साधारणं वा कुर्वीत, असं एक आहे वळ. त्याच्यानंतर आगंतुम शमयेत दोषम स्थानिनं प्रतिकृत्य वा प्रायस्तिर्यगता दोषा क्लेशयन्त्यातुराश्चिरा कुर्यान्न तेषु त्वरया देहाग्नी बलविक्रिया. आता या वेळेला म्हणजे आता आपण इथे बघितलं की स्थानाची चिकित्सा करायची का दोषाची चिकित्सा करायची, हे बघत असताना त्याच्यानंतरचं जे आलंय त्याच्यामध्ये आगंतुम शमयेत दोषम स्थानिनं प्रतिकृत्य वा, आगंतुम दोषम शमयेत स्थानिनं प्रतिकृत्य वा म्हणजे काय, आगंतुक दोष जी आहे ना तर त्याची चिकित्सा आधी करायची का तिथला स्थानिक दोष आहे त्याची चिकित्सा आधी करायची. म्हणजेच काय, तर वाताचं स्थान आहे तर स्थानिक दोष वात आहे आणि तिथे आलेला आहे कफ, तर मग वाताची आधी चिकित्सा करायची का कफाची आधी चिकित्सा करायची, असा जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो ना तर त्यावेळेला पहिल्यांदा स्थानिक दोषाची, स्थानिनं प्रतिकृत्य आगंतुम शमयेत दोषम म्हणजे काय, तर स्थानिनं म्हणजे जो स्थानिक दोष आहे त्याची पहिल्यांदा चिकित्सा करायची आणि मग आगंतुक दोष म्हणजे जो तिथे ऍडिशनल आला आहे त्याची चिकित्सा करायची. वा असा शब्द म्हटलाय. वा म्हणत असताना त्याचा अर्थ असा की असं करा किंवा तसं करा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट जशी जशी योग्य वाटेल त्या पद्धतीने ते करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की वाताच्या स्थानामध्ये कफ आलेला आहे परंतु कफ जास्त त्रास देतोय, तर पहिले कफाची चिकित्सा करा म्हणजे आगंतुक दोषाची चिकित्सा करा वा या शब्दाने. परंतु नॉर्मली जर का बघायला गेलं तर पहिल्यांदा काय कराल, स्थानिनं प्रतिकृत्य आगंतुक दोषम शमयेत, मुख्य तो जो दोष आहे त्या स्थानामधला त्याची चिकित्सा पहिले करून मग आगंतुक दोषाची चिकित्सा करायला पाहिजे. वा हा शब्द वापरलेला असताना वाईस वर्सा पण तुम्ही करू शकता असा अर्थ आहे. त्याच्यानंतर प्रायस्तिर्यगता दोषाः क्लेशयन्ति आतुरांश्चिरां कुर्यान्न तेषु त्वरया देहाग्नी बलविक्रिया. देहाग्नी बलवित असा शब्द आहे बरं का, खूप छान शब्द वापरलाय. तर हे कोणासाठी आहे, तर देहाग्नी बलवित याचा अर्थ वैद्य बरं का. देह, अग्नी आणि बल या गोष्टी जो जाणणार आहे त्यांनी अशा अर्थाने देह, अग्नी आणि बल कोण जाणतो, तर वैद्य जाणतो. म्हणून वैद्याची खूप छान छान विशेषण किंवा विशिष्ट नावं संपूर्ण वाग्भटामध्ये आलेली बरं का. कोणाला जर इंटरेस्ट असेल ना तर असं एकदा काढा. नुसतं वैद्य किंवा भिषक असं म्हटलेलं नाहीये, असे काही स्पेसिफिक आहेत बरं का. म्हणजे काय बरं, क्रिया योग्य जो करतो तो अशा पद्धतीचं पण आलेलं आहे. सो देहाग्नी बलवित असं म्हटलेलं आहे. ओके, कशी वैद्याने कशी चिकित्सा करावी, तर प्रायस्तिर्यगता दोषा, प्रायः तिर्यगत दोष जे असतात ना ते काय करतात, तर क्लेशयंती आतुरांश चिरम अनेक काळ बऱ्याच वेळ, आतुर म्हणजे जो रुग्ण आहे तर त्याला ते त्रास देतात. मग आपल्याला असं वाटतं का पण घाईघाईने ते दोष जे आहेत ना ते लगेच कोष्ठाकडे आणले पाहिजेत, परंतु देहाचं बल, अग्नीचं बल या दोन्ही गोष्टी पाहून, जे रुग्णबल बघा, अग्निबल बघा, दोषांचं बल बघा, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग क्रिया करावी, घाईघाईने. त्वरया तेषु न कुर्यात असं म्हणलंय. खूप गडबडीनं हे दोष म्हणजे आपल्याला दिसतं आहे की समजा दोष जे आहेत तर ते संधिस्थानी, मर्मस्थानी आहेत,
तर ते लगेच काढण्याचा प्रयत्न नका करू. आधी अग्नीचा विचार करा, देहाचा विचार करा, बलाचा विचार करा आणि मग काय करा तर शमयतान प्रयोगेण सुखम वा कोष्ठमानयेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे शमन करायचा प्रयत्न करा. प्रयोगेण नाम चिकित्सेन, चिकित्सया असं म्हणायला पाहिजे, राईट. सो चिकित्सेने काय करा, या दोषांचं शमन करा. किंवा वा सुखम कोष्ठम आणयेत. सुखम म्हणजे ते सुद्धा त्रास देऊन कोष्ठाकडे नाही आणायचं त्याला, की हा काही झालं तर एवढं झालंच पाहिजे आणि कोष्ठाकडे आणलीच पाहिजे, असं नाही. सुखम मग त्याच्यामध्ये दोष कोष्ठाकडे येताना सुद्धा सुख म्हणजे स्रोतस, ख याचा अर्थ स्रोतसा. सुख म्हणजे काय की स्रोतसांना त्रास न देता किंवा स्रोतसांची हानी न करता काय करायला पाहिजे तर ते दोष जे आहेत ते कोष्ठाकडे आणायला पाहिजेत. ओके, म्हणजे काय तर आता दोष प्रायः तिर्यकगता हा दोषाः. तिर्यकगत दोष जे आहेत ते क्लेशयंती आतुरं चिरम, चिरकाल अनेक काळ आतुर म्हणजे रुग्णाला ते त्रास देतात आणि म्हणून त्यांच्यासाठी लगेच एकदम घाईघाईने चिकित्सा न करता काय करा, देहाचं बल, अग्नीचं बल, रुग्णाचं बल, दोषांचं बल या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग चिकित्सा करा. आणि मग ही चिकित्सा करताना कशी करायची तर शमयेत तान प्रयोगेण किंवा म्हणजे शमयेत तान प्रयोगेण नाम चिकित्सया, चिकित्सेने त्यांचं शमन करा किंवा काय करा सुखम कोष्ठम आणयेत. सुखम म्हणजे काय स्रोतसांना कुठल्याही प्रकारे धक्का न लावता स्रोतस चांगली ठेवून मग हे दोष कोष्ठामध्ये आणले पाहिजेत. मग ते कसे आणायचे तर वरती जसं सांगितलं त्याप्रमाणे वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायुश्च निग्रहात ह्या पद्धतीनं म्हणजे साम दाम दंड भेद असं म्हणजे आपण म्हणतो ना की कोणत्याही पद्धतीनं करायचं वेगवेगळ्या पद्धतीनं, परंतु सुख म्हणजे स्रोतस बिघडू न देता. मग त्याच्यानंतर शमयेतान प्रयोगेण सुखम वा कोष्ठम आणयेत ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश यथासन्नम विनिर्हरेत असं म्हटलंय. म्हणजे काय की एकदा ते कोष्ठामध्ये आलेत हा असं झाल्यानंतर मग काय करायचं यथासन्नम विनिर्हरेत. ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश म्हणजे दोष जे आहेत ते कोष्ठ प्रपद्य झालेत म्हणजे कोष्ठामध्ये आलेले आहेत असं समजल्यानंतर आपल्याला आता हे दोष कोष्ठात आलेत हे कसं समजणार, मग कोष्ठाच्या संदर्भामध्ये आपल्याला ती लक्षणं दिसतील. मग ही लक्षणं कोणती दिसतील तर उत्क्लेश दिसेल किंवा काही वेळेला पेशंट उल्हास हे लक्षण सांगेल किंवा पोटामध्ये सुद्धा विशिष्ट गोष्टी किंवा विशिष्ट जाणवतं पेशंटला तर त्या गोष्टी सांगेल आणि मग दोष कोष्ठामध्ये आलेले आहेत हे समजून मग काय करा तर यथासन्नम विनिर्हरेत. यथा आसन्नम म्हणजे आसन्न जे जवळ आहे तिथून त्याचं निर्हरण करा. आसन्न असं म्हणत असताना जे जवळून आहे तिथून निर्हरण करा असं म्हणत असताना कुठे समजा दोष जे आहेत आमाशयामध्ये आहेत तर मग कुठून निर्हरण करणार तर वमनामधनं निर्हरण करा. दोष तुम्हाला वाटलं की गृहिणीमध्ये आहेत कपाशयामध्ये आहेत तर तिथे विरेचन देऊन निर्हरण करा. सो यथासन्नम विनिर्हरेत हे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दोष कुठे आहेत कोणते आहेत त्याच्यानुसार आपण वमन द्यायचं का विरेचन द्यायचं का बस्ती द्यायचं हा निर्णय घेऊ शकतो. ओके, शमयेतान प्रयोगेण सुखम वा कोष्ठमानयेत ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश यथासन्नम विनिर्हरेत. आणि मग ह्याच्यानंतर स्रोतोरोध बलभ्रंश गौरवानील मूढताः आलस्या पक्तिनिष्ठी व मलसंगारुचिक्लमाः लिंगम बलानां सामानां निरामाणां विपर्ययः. हे कसले लक्षण सांगितले तर लिंगम मलानां सामानां साम मलांची लक्षणं. ओके, कोणती आहेत तर स्रोतोरोध बलभ्रंश गौरव अनिल मूढता. स्रोतोरोध हे लक्षण म्हणून सांगितलंय. साम मल, मल म्हणत असताना ना या ठिकाणी दोष हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मलाला मल दोषाला दोष असा शब्द नाही वापरलेला तर तो आपण जाणून घ्यायला लागतो. म्हणजे ज्या वेळेला दोष चांगल्या पद्धतीचं काम करतायत ना तरी दुष्टीकर्तृत्वात दोष म्हणून दोष, आणि जर का ते विकृत झालेले आहेत आणि ते चांगलं काम नाही करत मग त्यावेळेला त्यांना मल असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणून मला हा असं म्हटलंय. लिंगम मलानाम सामानाम कोणती लक्षण आहेत साम मलाची तर स्रोतोरोध, स्रोतसांमध्ये अवरोध होणं. अवरोध म्हणजे काय तर स्रोतसाचं काम जे आहे तर ते काही प्रमाणामध्ये अंशतः कमी होणार आणि मग ही धातूंची स्रोतस किंवा प्राणान्न उदक स्रोतस जे आता तुम्हाला पाठ करायला सांगितलेलं होतं तर या ठिकाणी
आपल्याला प्राण अन्न उदक हे प्राणाचं काम व्यवस्थित न चालणं, मग त्याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसतात तर अतिसृष्टम, अतिबद्धम, कुपितम, अल्पाल्पम, अभीक्ष्णम वा हे आपण बघितलेलं होतं. आता अंतः स्रोतसे ते चांगलं काम नाही करत आहे, तर मग त्याच्यामध्ये कोणती कोणती लक्षणं दिसतात, मग ती स्रोतरोधाची लक्षणं, मग त्याच्यामध्ये अविपाक, छर्दी ही सगळी लक्षणं आलेली आहेत, बरोबर. सो त्याच्यावरनं समजून घ्या की मल म्हणजे दोष साम आहेत का निराम आहेत. मग इथे पहिलं महत्वाचं स्रोतोरोध, स्रोतसांचा अवरोध आहे आणि एकमेकांपासून म्हणजे स्रोतसांचं जे रसात्न रक्तामध्ये धातूंची जी स्रोतस सांगितले तर त्याचंही परिणाम चांगलं होत नाहीये आणि म्हणून थकवा येणं, ताकद येणं ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतात. सो स्रोतोरोध, त्याच्यानंतर बलभ्रंश, लगेच पुढचा शब्द आला बलभ्रंश. असं म्हणत असताना थकवा येणं, एकदम गळून गेल्यासारखं वाटतं. दिसायला तर वजन काही कमी झालेलं नसतं, परंतु तरी सुद्धा गळून गेलंय, एकदम थकवा आलाय असं जे होतं ना, तर त्याचं कारण जे आहे ते मुख्य म्हणजे सामदोष हे कारण असतं. बऱ्याच वेळेला पेशंट असं सांगतो की सकाळी उठल्यानंतर पहिले 9, 10, 11 वाजेपर्यंत खूपच थकल्यासारखं होतं. आता झोप तर झालेली खरं, म्हणजे झोप झाल्यानंतर उठल्यानंतर थकवा येतोय, हे कसं काय बरं. तर उठल्यानंतर थकवा येतोय ह्याच्या अर्थ सामता शरीरामध्ये जास्त आहे आणि म्हणून तो थकवा आहे. प्रत्येक वेळेला थकवा आला म्हणजे काहीतरी चार्जिंगच लावायला पाहिजे असं नाही. शरीराला ज्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत किंवा विषाक्तता ज्या गोष्टींमुळे आलेली आहे तर त्या गोष्टी बाहेर काढल्यानंतर सुद्धा उत्साह वाटायला लागतो, बरोबर. आणि म्हणून स्रोतोरोध, बलभ्रंश, त्याच्यानंतर गौरव. हेच पेशंट असतात ना, ते विशेष करून सांगतात अंग जड वाटतं, सकाळी उठल्यानंतर अगदी चालवत नाही, करवत नाही किंवा वेगवेगळे सांधे जे असतात तर ते हलवताच येत नाहीत, जडपणा असतो बोटांमध्ये. सो गौरव हे लक्षात घ्यायला पाहिजे. अंग जड वाटणं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण येतं दोष साम असताना. त्यानंतर अनिल मूढता असा शब्द वापरलाय. अनिल म्हणजे वात, वाताची गती विकृत होते आणि गती विकृत झाल्यामुळे प्राकृत ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसायला पाहिजेत, म्हणजे श्वास घेणं किंवा मलमूत्र विसर्जन करणं, ह्या गतींमध्ये सुद्धा विकृती यायला लागते, म्हणून अनिल मूढता असा शब्द वापरलेला आहे. सो स्रोतोरोध, बलभ्रंश, गौरव, अनिल मूढता. अनिल मूढता म्हणत असताना मग पोट डब्ब होणं, पोटामध्ये काहीतरी अनइझी फिलिंग राहणं, त्याच्यानंतर अविपाक म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं न पचणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि काय तर आलस्य, काही करावंसंच वाटत नाही, ही गोष्ट आहे ना ती म्हणजे आलस्य. तमाचं लक्षण म्हणून हा आळसपणा येतो बरं का, आणि तमाचं लक्षण म्हणूनच आवरण हे पण येतात, जे स्रोतसांच्या ठिकाणी आवरण पडणं हा भाग होता. त्याच्यानंतर अपक्ती, अपक्ती म्हणजे अविपाक, पक्ती म्हणजे पाक आणि अपक्ती म्हणजे अपाक किंवा अविपाक. अन्नाचं परिणमन चांगल्या पद्धतीने होत नाही आणि म्हणून त्याच्या ठिकाणी सामता असते. त्याच्यानंतर निष्ठीव, निष्ठीव म्हणजे थुंकी जास्त येणं किंवा स्ठीवन जास्त करायला लागणं हा भाग त्याच्यामध्ये दिसतो. निष्ठीव असं म्हणत असताना पेशंट सांगतात काय स्पेसिफिक की तोंडाला पाणी सुटतं, अगदीच कसं तरीच होतं, घास तोंडात फिरतो, हे शब्द पेशंटचे असतात. त्यावेळेला आपल्याला समजतं की शरीरामध्ये सामतेची लक्षणं आहेत. तर सामतेची लक्षणं म्हणत असताना म्हणजे एक मध्यंतरी एका पेशंटच्या संदर्भामध्ये बोलणं झालेलं की सकाळी खूप जास्त पेन असतं, जॉईंट्स एकदम सुजलेले असतात, विशेष करून कणिक भिजवता येत नाही, छोट्या जॉईंट्स मध्ये मुवमेंट नसते आणि मग असं म्हटल्यानंतर नाही पण मळ जो आहे तो कधीच पाण्यावरती तरंगतो, कधीच बुडत नाही म्हणजे सामता नाहीये. तर असं नाहीये ना, सामतेची लक्षणं बरीच वेगवेगळी सांगितलेली आहेत. तर त्याच्यापैकी जर का सकाळी थकवा वाटत असेल, विश्रांती घेतल्यानंतर थकवा वाटतोय, झोप झाल्यानंतर थकवा वाटतोय, तर हे लक्षण सुद्धा सामता दोषांमध्ये आहे हेच दर्शवतात. सो आलस्य, अपक्ती, निष्ठीव, मलसंग. मलसंग म्हणत असताना दोषांचा संघ किंवा मलाचा संघ म्हणजे मलमूत्रातल्या मलाचा संघ हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे पोट क्लिअर नाही वाटत, जाऊन आलं तरी सुद्धा साफ नाही वाटत असं पेशंट सांगतात. अरुची आणि क्लम, तोंडाला चव नसणं, विपरीत चव लागणं किंवा विशेष करून आपण बघतो की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स मध्ये अरुची हे लक्षण खूप पेशंट्स मध्ये सापडतं. याचं कारण काय तर ताप उतरवलेला असतो विशिष्ट काही औषधं घेऊन, परंतु शरीरामध्ये सामता गेलेली नसते आणि दोषांचा पाक न झाल्यामुळं पुन्हा पुन्हा अरुची येणं, ताप म्हणजे अंगाला टेम्परेचर नॉर्मल जरी लागत असलं ना तरी सुद्धा शरीरामध्ये तापाची संप्राप्ती राहिलेली असते आणि म्हणून अरुची हे लक्षण खूप पेशंट्स मध्ये अनेक काळ दिसतात. क्लम म्हणजे एकदमच गळून गेल्यासारखं वाटणं, थकवा वाटणं, ही सगळी लक्षणं येतात. कसली तर लिंगम मलानाम सामानाम, साम मलाची ही सगळी लक्षणं झाली. मलाची म्हणजे फक्त मल असं नव्हे
तर दोषांची लक्षणं ही सांगितली आणि निरामानाम विपर्ययः असं म्हटलेलं आहे. तर निराम दोषांची लक्षणं ह्याच्या विपरीत आहेत. तर आता तुम्हाला होमवर्क आहे. तर निराम दोषांची लक्षणं कशी असतील, तर स्रोतोरोध असं म्हटलंय. तर स्रोतोरोध असं म्हणत असताना त्याच्या विरुद्ध काय, तर स्रोतस वृद्ध नसणं, बरोबर. त्याच्यानंतर किंवा त्याचा एखादा शब्द छानपैकी स्रोतोमुख विशोधन अशा पद्धतीचा असायला हवा, राईट. सो स्रोतोरोध. मग बलभ्रंश, भ्रंश म्हटलंय हे लक्षण आहे सामतेचं. मग बलवृद्धी हे लक्षण कशाचं येईल, निराम दोषांचं येईल. म्हणजे एकदम उत्साह वाटत, चार्ज वाटतं, हे जे आहे ना तर ते निराम दोषांचं लक्षण येईल. सो अशी संपूर्ण निराम दोषांची लक्षणं ह्याच अपोजिट मध्ये काढायची तुम्हाला. ओके. सो ह्याच्या नंतरचा एक श्लोक फक्त वाचूया आणि मग आज थांबूया. उष्मणोल्प बलत्वेन धातुमाद्यम अपाचितम दुष्टम आमाशयगतम रसम आमम प्रचक्षते. इथेपासून पुढे संपूर्ण आमाचं वर्णन आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे अकॅडमिकली सुद्धा त्याच्यावरती नक्की प्रश्न पडतो असे. त्याच्यानंतर दुसरी, हा संपूर्ण अध्यायच तसा आहे. रादर कोष्टशाखा गती किंवा प्रत्येक चिकित्सेचे जे सांगितलेले आहेत उपक्रम त्या दृष्टीने, आणि ह्याच्या पुढे तर सामता म्हणजे आम म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भामधली लक्षणं हे सगळं पुढे आता येणार आहे. सो उष्मणोल्प बलत्वेन धातु माध्यम अपाचितम दुष्टम आमाशयगतम रसमामम प्रत्यक्षते. ह्याची एक गंमत सांगते. दुष्ट मामाशयगत असं वापरलं जातं. दुष्ट मामा वगैरे ते कोणी मामा वगैरे नाहीये, दुष्टम आमाशयगत हे लक्षात घ्यायला पाहिजे. ह्या श्लोकाबद्दलचं विवेचन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. ओके. काही शंका असतील तर विचारू शकता. ओके. ज्यावेळी दोष कोष्ठात आणले जातात त्यानंतर ते मल स्वरूपात बाहेर पडणं अपेक्षित आहे का? हो, पडणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला आपण दोष कोष्ठशाखा गतीनुसार कोष्ठामध्ये आणतो ना तिथनं ते बाहेर पडायला पाहिजेत. अदरवाईज काय होईल की पुन्हा काही कारण मिळाल्यानंतर जसं द्रुतत्वात मारुतस्यच वगैरे ह्या कारणाने दिसतं की पुन्हा ते कोष्ठाकडे जायला शाखेकडे जायला प्रवृत्त होतात. तर त्याच्यामुळे एकदा कोष्ठात आणले की आयदर तिथे पाचन करणं हा भाग आपण करू शकतो किंवा दोष जास्त प्रमाणामध्ये आहेत म्हणूनच रादर शाखांकडे गेले तर ते कोष्ठामध्ये आणले की मग शोधन करणं यथासन्नम विनिर्हरेत हे महत्वाचं राहतं. ओके. 3-year-old male child did not ride afterward, ventilator for 6 days. After that all physical milestones normal, but now showing symptoms of minor autism. Okay, not speaking till now, very irritating. अपने पेरेंट्स को पहचानता है बट मम्मी को मम्मी बोलना है ये नहीं कर पाता. ओके. मीन्स ब्रेन आणि स्पीच. ओके. जिसको जो बात यानी संज्ञा ज्याला आपण म्हणतो ना ते होत नाहीये, स्पीच कोऑर्डिनेशन नाही आहे आणि काय देऊ शकतो. ओके. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे, दे ना एक अजून. याच्यामध्ये कसं आहे, एक महत्वाचा भाग की ज्या वेळेला बर्थ झालेलं होतं तर त्यावेळेला रडला नाहीये म्हणजे तिथेच आपण ज्याला बर्थ ऍस्पेक्झिया म्हणतो तसं आहे. ऑक्सिजनची लेवल ब्रेनला सुरुवातीच्या काळामध्ये जर एकदम कमी झाली तर त्याच्यानंतर काही टिश्यूज जे आहेत तर ते तिथले डेड व्हायला लागतात आणि म्हणून ही सगळी लक्षणं नंतर येतात. साधारणपणे 1-1.5 वर्षाचं बाळ होतं ना तोपर्यंत बऱ्याच वेळेला काहीच लक्षणं नसतात आणि म्हणून सगळं नॉर्मल चाललंय असं वाटत असतं. परंतु या पद्धतीचं जर का काही बर्थ हिस्ट्री असेल तर त्यामध्ये पहिलं वर्षभर बाळांना औषधं देणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. पहिल्या 1.5-1 वर्षापर्यंत टाळू ओपन असते आणि म्हणून त्यावेळेला तिथे हिमसागर तेल किंवा बांबूचं तेल ह्या जर का गोष्टींचे पिचून ठेवत गेलो ना तर हे ब्रेनचं डेव्हलपमेंट आहे ते नंतर चांगलं होतं आणि मग हे इश्यूज राहत नाहीत. पण आता ते बेबी आहे ते 3 इयर्स झालेला आहे. सो आता टाळू बंद झाले. सो तो मार्ग जो आहे तो आपण उपस्नेह न्यायानुसार आपण वापरू शकतो, नाही असं नाहीये. परंतु हे 1.5 वर्षामध्ये झालं तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. म्हणजे बर्थ ऍस्पेक्ट जे आहे आणि काही लक्षणं नाही आहेत म्हणून सोडून नाही द्यायला पाहिजे अशा पद्धतीच्या पेशंट्सना. तर तिथे आपण त्यांना सांगायला हवं, एज्युकेट करायला हवं की तुम्ही साधारण 1-1.5 वर्षापर्यंत तरी औषधं व्यवस्थित घ्यायला हवीत म्हणून. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ना की वाताची गती
ह्या गोष्टीचा संबंध खूप जास्त राहतो आणि म्हणून बृहद्वाद चिंतामणी, त्याच्यानंतर प्रवाळ पंचामृत, त्याच्यानंतर सूक्ष्म केलेलं अर्थात या मात्रेमध्ये ह्या गोष्टी पेशंटला वापरायला हव्यात. पण आता 3 वर्षाचं बाळ झालेलं आहे आणि आता लक्षणं जी दिसतात ती ऑटिझम सारखी दिसतात. मग असं जर का असेल ना तर त्याच्यामध्ये संज्ञा स्थापन गण सुवर्णयुक्त ब्राह्मी वटी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरायला हव्यात. किंवा हिमसागर तेल आहे ते ऑक्सिपिटल रिजनला लावणं. त्याच्यानंतर बांबू तेल जे आहे तर ते नस्यासाठी वापरणं. ते काही वेळेला तीक्ष्ण वाटतं, त्यामुळे काही मुलं करून घेत नाहीत, इरिटेटिंग वाटतं त्यांना, पण ते केलं तर त्याचा फायदा चांगला दिसतो. कदंब तेल जे आहे त्याचा पिचू टाळूवरती ठेवणं ही गोष्ट व्हायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने सद्ग्रह बाधेचं चूर्ण जे आहे ते 3 वेळेला पोटामधून अशा पद्धतीची औषधं देता येत असतात. आपल्याकडे पुण्यामध्ये एक पेशंट यायचा आणि साधारण असंच वय 6 वगैरे होता आणि अशी अस्पेक्झियाची हिस्ट्री नव्हती, परंतु साधारणपणे 1.5-1 वर्षापासून त्याला तशी सिम्पटम जाणवायला लागले. तर टिपिकल ऑटिझमची लक्षणं काही असतात की ते जे ओळखतो त्या 1-2 लोकांना जाणं, सारखं त्यांच्याशी अंगांगाशी करणं ही गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात. मग अशा वेळेला पेशंटला लगेचच औषधं चालू केली ना त्याचा परिणाम चांगला येतो. न बोलणं किंवा रिपिटेशन खूप करणं बोलण्यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा असतात. मग अशा पेशंट्समध्ये आता जे सांगितले त्या पद्धतीने औषधं द्यायची. ते पुण्याचा पेशंट होता ना त्याला पुढे 1.5 वर्ष औषध दिलेलं होतं आणि 1.5 वर्षानंतर तो पूर्णपणे नॉर्मल झाला बरं का, त्याच्या टेस्ट वगैरे केल्यानंतर सुद्धा. तर ही गोष्ट घडू शकत असते. ओके, त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे तेवढं घेऊया. अच्छा, त्याच्याच पुढे काय काय लिहिलंय, शोईंग सिम्पटम्स ऑफ मायनर ऑटिझम, नॉट स्पीकिंग वेल. ओके, ठीक आहे. मला वाटतं क्वेश्चन झालेले आहेत, तर आपण साधन घेऊया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले, तेथ माझे जुरले पायी पण आता विश्वात्मके देवे, येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. देखणांची व्यंकटी सांडव, तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिलोकी, वचिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.